बऱ्याचदा आपल्याकडे गाऊन कटिंगला येतात कारण खूप लांब असतात, तर त्याचा यूज आपण करणार आहोत त्या पट्ट्या उरलेल्या असतात त्या. इथे मी 4 तुकडे करून घेतलेले आहेत पट्ट्याची, म्हणजे अखंड लांब अशी पट्टी होती खालची आणि तिला मध्यभागापासून कट करून तिचे 4 एक समान तुकडे कटिंग करून घेतले. आता ते तुकडे आपल्याला एकमेकांना जोडायचे आहे. आता सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आणि उलट्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण शिलाई मारून घ्यायच्या दोरीनं आणि वरच्या बाजूला दाबटीप द्यायची आहे. आता इथं फॉर्मशीट घेतलेलं आहेत आणि ते असं पसरून घ्यायचं त्यावरती आणि बरोबर आपल्याला एक लेवल घ्यायची दोन्हीची पण आणि या ठिकाणी असं त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायच्या. यानंतर बाहेरच्या बाजूला झाल्यानंतर मध्यभागावरती 2 शिलाई मारायच्या आणि इथे आपण अशा लाईनिंग ओढणार आहोत बॉक्ससाठी आणि आडव्यासुद्धा अशा शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर याचा यूज तुम्ही आता पावसाळ्यात भरपूर लागतात ते करू शकता किंवा तुम्ही असे भरूनसुद्धा सेलिंग करू शकता आणि एक खास किंमत मिळू शकते तुम्हाला यापासून. आता यानंतर आपल्याला ज्या पट्ट्या घ्यायच्या आहेत ते पट्ट्याची साईज घेतलेली इथे 3 ते 3.5 इंच घेऊ शकता, कारण आपल्याला हे आसनची जी रुंदी आहे रुंदी वाढवायची आहे. रुंदी आणि उंची आपण दोन्हीसुद्धा इथे वाढवणार आहोत. पट्टीची उंची कमी होती त्यामुळे ही पट्टी खाली ठेवलेली आहे आणि वरच्या बाजूला हिला दुमट द्यायची, सरळ बाजूला दुमट द्यायची आहे. तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा लावून घ्यायची. तर याच पद्धतीने पूर्ण पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. आता आडवी पट्टी लावताना एक काळजी घ्यायची आपल्याला, हा शिलाई बाहेरचा जो कपडा असतो तो आपला दुमडून घ्यायचा, बाहेर दिसायला नको. बघा थोडासा कपडा शिल्लक ठेवायचा वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुद्धा आणि दोन्ही भाग इथे आतमध्ये आपला शिलाई बाहेरचा जो कपडा असतो तो आतमध्ये दाबला जातो. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित त्याला सरळ करून घ्यायचं. साडीचा फॅब्रिक जर असेल तर थोडं आपल्याला काळजीपूर्वक त्याला व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी वेळ लागतो थोडासा, पण आपण ते व्यवस्थित करायचं आहे. बघा या पट्ट्याचा किती छान रियूज झाला आणि कॉटनचे फॅब्रिक असतात गाऊनचे तर ते खूप टिकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा दुसऱ्यासाठी सुद्धा करू शकता सेलिंगसाठी. तर बाहेरच्या बाजूला एक शिलाई मारून घेतली आणि छान असे दोन्ही इथं आसन मी तयार करून घेतलेले आहेत.